त्यानंतर आजचा जो खास पुरस्कार आहे या ठिकाणी आपण जो देणार आहे, राज्यस्तरीय संगीत रत्न पुरस्कार विजेते या ठिकाणी सोलापूरचे सुपुत्र, सोलापूरची लाडका आवाज, सुरमई आवाज ज्याला आपण म्हणतोय, असे माझे सहकारी मित्र सुहास सदापुले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतो. त्यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतोय. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभ हस्ते त्यांनी तो स्वीकारावाची त्यांना विनंती करतोय. सर्व सदस्य यांना विनंती आहे, सूरसंगम परिवाराचे सर्व सदस्य यांना विनंती आपण स्टेजवर यावं. सूरसंगम ग्रुपचे सर्व सदस्य यांना विनंती आपण स्टेजवर यावं. या ठिकाणी लवकरात लवकर या, वेळ घालू नका, प्लीज लवकर या. सूरसंगम ग्रुपचे सर्व सदस्यांना विनंती, प्लीज आपण स्टेजवर या. या पुरस्काराचे मानकरी राज्यस्तरीय संगीत रत्न पुरस्कार म्हणून सुहास सदापुले सोलापूरचे सुपुत्र, सुरमई आवाजाचे जादूगर ज्यांना आपण म्हणतो, असे आमचे सहकारी मित्र सुहास सदापुले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी पाहतोय सूरसंगम ग्रुपचे सर्व कलाकार या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत. एक सुंदर असा या ठिकाणी पुरस्कार आपण त्यांना या ठिकाणी जाहीर करतोय. राज्यस्तरीय संगीत रत्न पुरस्कार आणि सन्मानित त्यांना करतोय माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभ हस्ते. आपल्या सर्व मायबाप रसिकांचे देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आज या ठिकाणी मेरे दोस्त लौट के आज हा कार्यक्रम पाहण्यासाठी इथं वेळ दिला, त्याबद्दल या ठिकाणी सूरसंगम ग्रुप मंगळवेढा ज्योतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. परिवारातर्फे मनापासून आभारी आहे. त्यात दिगंबर साहेब बगरे, लहुडगे साहेब माझा विचार केले यावर्षी, आणि महान आमचे माजी मंत्री ढोबळे सरांच्या हस्ते मला दिले, त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे. आणि मंगळवेढ्याचा माझ्यावर खूप उपकार आहे. टी सिरीजपासून ते पहिला पुरस्कार प्रल्हाद शिंदेपासून मंगळवेढा ह्या शहराचा माझ्यावर खूप उपकार आहे. पहिला ब्रेक मला टी सिरीजला जवळजवळ 200 गाणे ह्या मंगळवेढ्याचे महेंद्र वाघमारे यांच्या सहकार्याने मला मिळाले, म्हणजे रेकॉर्डिंग करण्यास 150 गाणे मंगळवेढेकरांच्याच वतीने मला भेटले. ह्या गावचं मी शतच ऋणी आहे. धन्यवाद, धन्यवाद सर्वांचं. मधुर गाण्याचं संगीत खूप दिवस लांबलेल्या लग्नात हळदीचे हात अचानक आपल्या समोर उभे राहिले. एवढा गोड सोहळा आज या ठिकाणी पार पडतो आहे. कवितो उत्सव झाला, तमाशा गाण्याची स्पर्धा झाली. आज या सर्व क्षेत्रामध्ये नव देण्याचा प्रयत्न रसिक कलावंतांनी केला. परंतु आज शाहिरी परिषदेच्या नंतर सर्वांना आकर्षित करून मंजूळ गाण्याची मैफिल अत्यंत देखणेपणाने सूरसंगम ग्रुपने आपल्या समोर सादर केला. याबद्दल मी या सगळ्या सहकार्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी वहिनी साहेब खवतोडे म्हणाल्या की आज दोन्ही गाणी साहेबांची ऐकायला तुम्ही हजर असता,
तर खरंच वन्स मोरची संधी पुन्हा एकदा लाभली असती. उत्तम गाणी विजूपासून प्रत्येक कलावंताने आपल्या समोर ठेवली. अत्यंत नाद ब्रह्माचा ब्रह्मविलास आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करण्यात आला. लेकूरवाळा होण्याआधी सावळा विठ्ठल सर्वच भक्तिमय वातावरणात रंगून गेला. त्याच पद्धतीने आज सर्व रसिकांनी या ठिकाणी हजेरी लावली. सर्व पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि उत्तम गाण्याचा प्रतिसाद देत असताना प्रेक्षक वर्गाने टाळ्याच्या कडकडाटात आपल्या सर्वांचं स्वागत केलं. नव्या कलाकारांचा मुसीतून जन्म होत असताना नवी नवी गाणी या ठिकाणी सर्वांना ऐकायला मिळाली. मी स्वतः धावत पळत धाराशिव पासून इथपर्यंत एखादा पाण्याचा घोट देखील न घेता इथपर्यंत पोहोचलो आणि हे सगळं भाग्य ब्लेझर घातलेल्या वयस्कर तरुणांचा रुबाब या ठिकाणी मला पाहता आला. मी धन्य झालो, कृतार्थ झालो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. गाणं ऐकून झाल्यानंतर रंगात आलेल्या जोडीदाराला घरी जाऊन लवकर जेवता यावं म्हणून माझे शब्द मी इथंच थांबवतो. प्रीतीचा गुलाबी काल्याचा घास एकमेकाला घरी जाऊनच भरवावा अशी कळकळीची विनंती करतो. प्रीतीची लज्जत काही और असते. हे घास तोंडात घेतल्यानंतर मला फोन करून कळवा, म्हणजे म्हातारपणात देखील दुरावलेल्या संबंधाचा अनुभव चाकल्याचं समाधान होईल. एवढं पुरेसं. नमस्कार. बात के साथ कि गुलशन में बहारों के फूल खिलते रहेंगे.